उल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाही व्यावहारिक दृष्ट्या। त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले राज्य संघटक लवजी क्रांती मोर्चाचे नितीन भाऊ कांबळे आणि एकंदरीतच बामसेप आणि बामसेपच्या सहयोगी संघटना आणि त्यांचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी, राज्य पातळीवरील पदाधिकारी, विभाग पातळीवरील पदाधिकारी, शाखा पातळीवरच्या प्रत्येक पदाधिकारी ज्यांचं योगदान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लागलेला आहे, अशा सर्व माझ्या माता भगिनींनो खरं असं तयार केलं आहे आणि हमारे सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे मारण्याचा प्रश्न झालाय लोक आमच्या। काही लोक आम्ही जीव देणार ह्याच्यासाठी जीव देणार, काही लोक म्हणले जीव घेणार, काही लोक म्हणले बीजेपीचं सरकार आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार। बांधवांनो, तुम्ही मुनिनिवासी बहुजन समाजामध्ये जन्म घेतलाय, त्या ठिकाणी ही गोष्ट अधोरेखित झाली की तुम्ही आमचे बंधू आहेत, भाऊ आहे, वेगळ्या सर्टिफिकेटची गरज नाही। म्हणून या प्रकरणामध्ये जीव देण्याची जीव घेण्याची बिलकुल कुठल्या प्रकारची गरज नाही आणि एवढा मोठा तो प्रसंगच नाही। आणि जे आज कुरबुर चालू आहे ही कुरबुर का आज आमच्यासाठी नवीन आहे ना। ज्या वेळेला एखादा जनावर मरायचं गावाच्या बाहेर, त्या ठिकाणी पण वाट्यामुळे आमचे भांडणं चालू असायचे, चर्मकारांचे भांडणं असायचे, मातंगाचे भांडणं असायचे, महाराजांचे महाराज भांडणं असायचे। म्हणजे जनावराच्या मांसाच्या तुकड्यासाठी भांडणारे आम्ही लोक आहेत, एवढं क्षुल्लक गोष्ट आहे। आणि आम्हाला जोडणारी नाळ जर सत्यमाला सौंदरमल नावाचे एक समाजसेविक आहेत आमच्या इकडे माजलगावला, त्या सातत्यानं सांगतात ओळख, अरे तुम्ही कशाला भांडता, एकाच दुकानावरचं खात खात मोठे झाला आणि कोणतं होमोजिनियसपणाचं जिनियस कोणतं तत्व आहे, कोणतं कॉन्क्रीट जोडणार आपण। शंकरराव खरांनी पुस्तक दिलं तराळ अंतराळ, तराळ म्हणजे जुन्या काळामध्ये तराळ उचललं जात होतं, म्हणजे ते त्या ठिकाणी जो वडाच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली ज्या पद्धतीने मासाच्या तुकड्याचे जे वाटे केले जातात ते तराळ, तिथून सुरू केलेला प्रवास ते एका विद्यापीठाच्या कुलखाली अंतराळ गाठलं, त्यांनी आपण लिहिलं, त्याचं नाव ठेवलं तराळ अंतराळ। तराळ अंतराळ लिहिणारे शंकरराव खरातांचं पुस्तक जरी वाचलं तर आम्ही किती भांडखोर होतो, त्या पक्षामध्ये किती भांडणारे आहोत हे सांगण्याची गरज नाही। माझे आजोबा मातंग समाजाचे पहिले खासदार देवराव कांबळे 10वी झाल्यानंतर विद्यार्थी दशेमध्ये बाबासाहेबांना त्यांनी पत्र लिहिलं, बाबासाहेब तुमचे लोक असे करतात, तुमचे लोक असे करतात, आमच्या नवरदेवाला घोड्यावर बसू देत नाहीत, मंदिरावरून हाकलून देतात, अमुक करतात, तमुक करतात, तमुक करतात। अरे 10वी पास झालेला विद्यार्थी बाबासाहेबांवर थोडी नाराजगी व्यक्त करतो, त्या नाराजगीचे जे मुद्दे आहेत ते पण अतिशय क्षुल्लक आहे। मुळात काय झालंय, या ठिकाणच्या ब्राह्मणी व्यवस्थेनं आमच्या पदरामध्ये जीवन जगण्याचे जे साधनं दिलेली आहेत, ही साधनं सुरुवातीपासूनच मुबलक राहिलेली नाहीत, ही गोष्ट तुम्ही मान्य केली पाहिजे। आम्ही तर 10 लोक स्टेजवर असतो आणि एका माणसाची भुकटी भाकर जर असेल आणि तुम्ही जर 10 हातरी टाकले तर काय होणार, भांडण होणार आहे ना, कोणाला तरी कमी भेटणारच आहे आणि तो करणार नाही। म्हणून सुरुवातीपासून जर तुम्ही लक्षात घेतलं तर एक गोष्ट लक्षात येते की आमचं भांडण जीवन राहण्यासाठी लागलेलं आहे। गावाच्या बाहेर जे मांसाचे तुकडे खाल्लेले आहेत आमच्या पूर्वजांनी, त्याच्या पाठीमागे हौस म्हणून नाही, स्वतःचे लेकरं बाळ बायका जिवंत राहिल्या पाहिजे, जिवंत राहण्यासाठी पोट भरण्यासाठीचा तो संघर्ष होता। अगोदरच्या एका वक्त्याने फकीराचा उल्लेख केला, फकीरा सुद्धा जो लूट करत होता तो काय बिल्डिंग बांधण्यासाठी का, त्याला एखाद्या मतदारसंघामध्ये उभं राहायचं होतं का,
नाही, त्यांचा संघर्ष हा जगण्यासाठीचा संघर्ष होता. अण्णाभाऊसाठीचे जेवढे पात्र आहेत ते सगळे पात्र जर बघितले तर एकच गोष्ट लक्षात येते, ती सर्व पात्र जगण्यासाठी धडपडतात. आणि ते जगणं स्वाभिमानी असलं पाहिजे. म्हणून तीच फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण करतात. जगणं महत्वाचं नाही, जगण्याच्या पलीकडे जाऊन स्वाभिमानी जगणं महत्वाचं आहे. मग स्वाभिमानी जगणं महत्वाचं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्वांना हक्क आणि अधिकार दिलेले असताना पुन्हा एकदा शेड्यूल कास्ट मधल्याच नाही तर विविध जात समूहातल्या काही लोकांमध्ये संसाधनाचं असमान वाटप का झालं? म्हणजे मुळात आम्ही भांडणारेच लोक आहेत. जो नैवेद्य असतो नैवेद्याहून भांडणं केलेत, मटणाहून भांडणं केलेत आणि संविधानामध्ये हक्क आणि अधिकार दिले. ते हक्क आणि अधिकार सुद्धा आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलेले नाहीत अशी काही समाज घटकांची धारणा झाली. आणि तशी धारणा होऊन त्या ठिकाणी सुरुवातीला 1961च्या जनगणनेनंतर त्या ठिकाणी वेगवेगळे कमिशन नेमायला सुरुवात केली सरकारनं. आणि त्या कमिशन मधून असं ठरवण्यात आलं शेड्यूल कास्ट मधल्या काही जातींचा विकास पुरेसा झालेला नाही. रिझर्वेशन नावाची संकल्पना आहे. ही संकल्पना मूलतः मी तुम्हाला ही गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितोय त्या बॅक फ्लॅश मध्ये जात असताना, हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. रिझर्वेशन नावाची संकल्पना गरिबीचं निर्मूलन करण्यासाठी नाही. म्हणून जी गोष्ट आपण मागत आहोत, गरिबाला दिलं पाहिजे श्रीमंताला नाही दिलं पाहिजे, हे तुमच्या म्हणण्याशी मी बिलकुल सहमत नाहीये. महात्मा फुलेनं ही संकल्पना सर्वात अगोदर मांडली आणि मांडत असताना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्याची जेवढी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये रिझर्वेशन भेटलं पाहिजे, म्हणजे प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे. आता ही आरक्षणाची संकल्पना सर्वप्रथम शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये शाहू महाराजांनी त्याचा अंमल केला आणि त्याला संविधानिक स्वरूप देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. परंतु आज जे लोक अपघाताच्या मुद्द्यावर भांडत आहेत, तो मुद्दा मुळात बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, त्यामध्ये दोन प्रवर्ग आहेत, म्हणजे दोन मतप्रवाह आहेत. मी कुठल्याही मतप्रवाहाचं वकील पत्र घेऊन इथं उभा राहिलेलो नाही. एक मतप्रवाह असा आहे की शेड्यूल कास्ट मध्ये अबकड आरक्षण केल्यामुळे ऐक्य तुटतं असं एक वल्गना केली जाते, बोललं जातं. माझं असं म्हणणं आहे, अबकड जरी झालं ते कसं झालं पाहिजे, काय झालं पाहिजे ते पुढे बोलणारच आहे. हा जो एकमेव जो धागा पकडला जातो हा धागा चुकीचा आहे. एससी प्रवर्ग मोठ्या मत प्रयत्नांनी बाबासाहेबांनी तयार केला, हे बिलकुल दुमत नाही. डेंजर बिस्टॉनचे 10 निकष लावलेत, जे ब्राह्मणाकडून पूजा करून घेत नाहीत, जे गोमांस भक्षण करतात, जे ब्राह्मणाला आपला गुरु मानत नाहीत, ते 10 निकष लावले. पण तेवढ्याच बेसवरती ते लोक होमोजिनियस आहेत असा दावा आम्हाला करता येणार नाही. तसं असलं असतं तर मातांग आणि महार आणि शेड्यूल कास्ट मधल्या अन्य जाती यांच्यामध्ये आंतरजातीय विवाद झाला असता. परंतु आम्ही प्रवर्गानं एक आहोत, पण सांस्कृतिक दृष्ट्या आमचं धोरण परस्पर विरोधी आहे. म्हणजे तांत्रिक दृष्टीनं शेड्यूल कास्ट हा प्रवर्ग एक जीव आहे, होमोजिनियस आहे.
परंतु प्रॅक्टिकली नाही. ह्या गोष्टी जाणीव बाबासाहेबांना पण होती. म्हणून बाबासाहेबांनी या सर्व वर्गाला एका सांस्कृतिक धोरणामध्ये बांधण्याच्या दृष्टिकोनातून शेड्यूल कास्ट तयार केला आणि विषय संपला असं नाही झालं. त्यांनी तुम्हाला आणि आम्हाला जोडणारा महत्वाचा दुवा दिला, तो म्हणजे सिद्धार्थ गौतम बुद्धाचा धम्म. आणि त्या धम्मामुळे एक संस्कृती ओळख झाली, सांस्कृतिक स्वतंत्रपणे ओळख निर्माण झालेली आहे. म्हणून त्या धम्माचा प्रचार प्रसार करत हे ज्या वेळेला शेड्यूल कास्टमध्ये मोठ्या पद्धतीनं रुजायला लागलं. आता लक्ष्मणदादांनी सांगितलं त्यांच्या वडिलांना डेरी टोपी होती. माझ्या काकाचं लग्न बुद्धिस्ट पद्धतीनं झालं, माझं लग्न बुद्धिस्ट पद्धतीनं झालं, माझ्या घराला अशोक चक्र आहे. म्हणजे नॉन बुद्धिस्ट असताना सुद्धा आमच्या घरामध्ये बुद्धिझमची वाटचाल चालू आहे. मी ह्याला होमोजिनियस म्हणतो, ह्याला एक जिन्सीपणा म्हणतो, ह्याला सांस्कृतिक नाळ जोडणं म्हणतो. मी त्या गोष्टी बिलकुल मान्य करायला तयार नाही. शेड्यूल कास्ट मधल्या आजच्या उद्दिष्टामध्ये तिळवण लाडवण वगैरे सोमस उजागे आणि करताना सुद्धा त्या ठिकाणी जर सोमस आहे का लाडवण आहे का तिळवण आहे हे जर बघत असताल तर बाबासाहेबांनी एका प्रवर्गात बांधून त्याचा काय उपयोग आहे का? नाही. धम्म देऊन काय उपयोग आहे का? नाही, त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून ह्या सर्व गोष्टीला होमोजिनियस पद्धतीला तुम्ही तांत्रिक दृष्टीने न बघता दीर्घकालीन राजकारणाच्या दृष्टिकोनातून आम्ही बघितलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी जे रिझर्वेशन दिलेलं आहे हे तुम्ही अस्पृश्य असल्यामुळे दिलेलं नाही. केवळ अस्पृश्य असल्यामुळे नाही, अस्पृश्यासोबतच हे सर्व अस्पृश्य नॉन हिंदू आहेत. नॉन हिंदूच्या बेसवरती त्यांना रिझर्वेशन मिळालेलं आहे. केवळ अस्पृश्य असल्यामुळे रिझर्वेशन नाही, केवळ नॉन हिंदू असल्यामुळे रिझर्वेशन नाही, त्या भारत देशातील हिंदू आणि मुस्लिम या दोन मोठ्या राजकीय प्रवाहानंतर, दोन राजकीय घटकानंतर तिसरी राजकीय ताकद म्हणून बाबासाहेबांनी शेड्यूल कास्टच्या ह्या प्रवर्गाकडे बघितलेला आहे. तिसरी ताकद नॉन हिंदू म्हणून आम्हाला रिझर्वेशन आहे. आणि ह्यासाठी महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस आमच्या लोकांना लाट्या काट्या खावा लागल्या, कारण आमचे लोक ऐकत नाहीत. बाबासाहेबांनी सांगितले तिथं पाणी प्यायला जाऊ नका. नाही म्हणे आम्हाला पाणीच प्यायचे, आमचंच आहे, ते आमचेच लोक आहेत. अरे बाबा तुमच्यासारखे दिसतात पण तुम्ही तर तुम्हाला आपला मानत नाहीत, तुम्ही वेगळे आहात. तरी लोकांनी ऐकलं नाही. बाबासाहेबांनी डेमो दिला, फटके खाली लक्षात आलं पाणी आपलं नाही, पाणी त्यांचं आहे, हे संसाधन आपल्या हक्काचं नाही. लोक म्हणजे मंदिरात जायचंय, मंदिरामध्ये जायला लागले. बाबासाहेब म्हणले जाऊ नका. ठीक आहे, काळाराम मंदिरात जाऊन बघा, डेमो घ्या. डेमो घेतला, मंदिरात गेल्यानंतर फटके बसले. सिद्ध झालं पाणी पिण्याचा अधिकार तुम्हाला नाही, मंदिरात जाण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ह्याचं डॉक्युमेंट झालं आणि हे सर्व गोलमेज परिषदेमध्ये जाण्यात आलं. आणि गोलमेज परिषदेमध्ये ज्या वेळेला महात्मा गांधी या शेड्यूल कास्ट वर्गाला म्हणत होते की शेड्यूल कास्ट हा हिंदूचा भाग आहे आणि मी जर शेड्यूल कास्टच्या लोकांना स्वातंत्र्य अधिकार दिले तर हिंदूंचं ऐक्य धोक्यात येईल. पण ते हिंदूपेक्षा वेगळे कसे आहेत यासाठी बाबासाहेबांनी गोलमेज परिषदमध्ये लढा उभा केला, तारेवरची कसरत केली आणि आम्हाला त्या ठिकाणी नॉन हिंदू म्हणून आमच्याकडे एक दृष्टिशब्द ब्रिटिशांनी टाकला. त्याचा परिणाम म्हणून आमचं स्वातंत्र्य अस्तित्व या ठिकाणच्या शासनकर्ती तत्कालीन जमात जी होती ब्रिटिश जमात त्यांनी मान्य केलं. आणि त्यानंतर आम्हाला हक्काने अधिकार मिळालेले. खास चंदनशिवे साहेब तुम्हाला सांगतोय, जे आज लोक म्हणत आहेत ना आमच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे ना, खास त्या लोकांसाठी.
मुळात नॉन हिंदू हा रिझर्वेशनचा शेड्यूल कास्टच्या रिझर्वेशनचा बेस आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पण त्याचे फासे जास्त बाबासाहेबांनी संविधानिक तरतुदी करताना आवडलेले नाहीत. आणि ही पण गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, प्रवर्गाचा अबकडा झाल्यामुळं ऐक्य तुटतं हे 100% सत्य नाही. त्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी आमची आपापसामध्ये सांस्कृतिक नाळ जुळली पाहिजे. आणि ती सांस्कृतिक नाळ जुळण्याच्या दृष्टिकोनातून धम्म दिला. 14 ऑक्टोबर 1956 केवळ 10,000 मतांनी त्या ठिकाणी धम्माचा स्वीकार केला आहे. म्हणजे मातांगाने सुद्धा त्या ठिकाणी पूर्णतः त्यांचं ऐकलं नाही. त्याचबरोबर नॉन महार स्वामीचे नॉन महाराजचे नॉन बुद्धिस्ट यांनी सुद्धा ऐकली नाही. आणि विज्ञानवादाची आम्ही राहून गेलो. फरक कुठं पडला देताना 50% दिलं. सर्वांचा आम्ही प्रवास सर्वांचा सांगितला पूर्वीपासून. मग हे सगळे समूह आहेत, गाव समाज आहेत, ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत, ब्राह्मणाकडून कुठला क्रियाक्रम करून घेत नाहीत. मग तरी पण पिछाडीवरती जे पडले ते का पडले त्याचं कारण नाही. बाबासाहेबांनी सोलापूरच्या मांगवाड्यामध्ये माता घेतली आणि या ठिकाणी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मातांगाने नाही ऐकलं. ज्या मारवाड्यामध्ये बैठक झाली नाही होती त्या मारवाड्यातल्या लोकांनी ऐकलं. ते शिक्षणाच्या मार्गावरती आले. दुसरं त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलंय गावच्या सोडा, कारण मांगा माराच्या भांडणाचं मूळ कारण काय असेल. देवराव कांबळेचं पत्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते 5 जून 1948च्या जनताच्या अंकामध्ये आणि 18व्या खंडामध्ये आज हे पाहायला मिळतं. ते वतन गावक्या या गावक्यावरून भांडण तंड होत होते. बाबासाहेबांनी त्यांना शहराकडे चला, गाव सोडा, गावक्या सोडा. आता गावक्या सोडल्या, मग ज्या गावकीमुळे भांडणं चालू होते गावक्या पूर्वाश्रमीच्या महाराणी सोडल्या. हालाकी मातांगाने पण सोडायला पाहिजे होत्या. पण ज्या महाराणी गावक्या सोडल्या, ज्या जागा रिक्त झाल्या, त्या रिक्त जागामध्ये मातांगांना संधी वाटली. गेले, रेसमधून गेले, स्पर्धेतून गेले. आपले चला आता सगळं गाव पाटील माझ्याकडे येणार, सरपंच माझ्याकडे येणार, सर्व माझ्याकडे येणार. वतन गावच्या महाराणी सोडल्या, शहराकडे गेले. मातांगाने ते स्वीकारलं नाही. मातांगाने वतन सोडली नाही, गावक्या सोडल्या नाही. दरम्यानच्या काळात जी पहिली पिढी होती, ही पहिली पिढी शहराकडे जी गेली, जी कर्मचारी नाही झाली महारांची, हे लेबर झाले, कामगार झाले, विशेषतः गिरणी कामगार झाले. आणि त्यांचे जे मुलं बाळ आहेत पहिली पिढी, 1965च्या दशकामध्ये कर्मचाऱ्यांचा वर्गाचा उदय पहिल्यांदा त्या ठिकाणी झाला. कर्मचारी वर्ग तयार झाला. ज्या वेळेला आपल्या सोबत राहणारा पूर्वाश्रमीचा मार म्हणजे बुद्धिस्ट बांधव आपल्या पुढे जाऊन त्याच्या मुलाला नोकरी लावतो, त्यांच्या घरामध्ये कर्मचारी तयार होत आहेत, आपण पिछाडीवर पडत आहोत, ह्या गोष्टीची जाणीव आतापर्यंत मातांग समाजातल्या लोकांना बऱ्यापैकी झाली होती. एका पिढीचं जे अंतर पडलेलं आहे, एका पिढीचं डेव्हलपमेंटचं जे अंतर पडलं ते अंतर म्हणजे हे एका पिढीचं अंतर पडलेलं बघा. गावच्या सोडणं, शहराकडे स्थलांतरित न करणं, गावक्याला आपण राहणं, त्याचा परिणाम हा झाला की 1980च्या दशकामध्ये एक गॅप पडला, जनरेशन गॅप. महार आणि मांग यांच्यामध्ये जो जनरेशन गॅप पडला, सोबत राहणारे, सोबत राहणीमान, राहणीमान, गाव कुशाच्या बाहेर राहणारे, पण राहणीमानामध्ये, सांस्कृतिक धोरणामध्ये सर्व गोष्टींमध्ये बदल झाला. आणि त्या गॅपमधून जे उगवलेलं रोप आहे ते रोप म्हणजे आरक्षण उपयोगी करण्याचं रोप आहे. पहिला वाटलं की आम्ही मागे आणि आम्हाला
मग तात्कालीन परिस्थितीमध्ये 8% मागणी समोर आली, 5% मागणी बरोबर समोर आली. पण कुठल्याही बुद्धिजीवी वर्गातल्या लोकांनी सुद्धा त्याचं फारसं मनाव घेतलं नाही. कारण संसदीय विवेकबुद्धाला त्या बुद्धीला ते पटतच नव्हतं. 8% रिझर्वेशन कसं मिळेल? 13% शेड्यूल कास्ट, 8% रिझर्वेशन भेटेल नाही. आणि म्हणून तिकडं जसे बाबासाहेब आहेत तसे आमच्याकडे सुद्धा बाबासाहेब असले पाहिजे. बाबासाहेब गोपले साहेबांनी त्या ठिकाणी समाजाला एकत्र केलं. आता नंतर त्यांच्या नावाच्या पुढे डॉक्टर लावण्यात आलं. गोपले साहेबांनी 8%ची रिझर्वेशनची चळवळ चालू केली. नंतर ती 5%वर स्थिरावली. दरम्यानच्या काळामध्ये एकनाथ आवाडांची चळवळ सुद्धा तात्कालीन परिस्थितीमध्ये सुरू झाली. आणि त्या एकनाथ आवाडांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि चलो बुद्ध की ओर अभियान राबवलं. स्वतः पोतराज असणारा माणूस स्वतःच मुंडन केलंच केलं. पण त्याचबरोबर जवळपास 1200 पोतराजाचं केसाचं मुंडन त्यांनी केलं. काय करायचं? मी हा आंतरविरोध कशामुळे समजून सांगतो हे तुमच्या लक्षात येत असेल. रिझर्वेशन नावाची संकल्पना आम्ही समजून घेत असताना एका बाजूला मोठ्या पद्धतीनं ब्लेम हा केला जात आहे. एक नेते मुंबईमध्ये म्हणले, मला त्यांचं नाव वगैरे काय माहित नाही, पण त्यांचं असं म्हणणं होतं की मातांग समाजाला कुणी सांगितलं नाही, मातांग समाजाला कुणी शिकवलं नाही, बौद्ध समाजाने मातांगांना शिकवलं नाही, बौद्ध समाजाने मातांगाला समजावून नाही सांगितलं, ते आम्हाला RSS ने समजून सांगितलं. आणि अण्णाभाऊ साठे म्हणतात, ते बाप म्हणतात स्वतः, अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदल घालून घावं सांगून गेले मज भिबरावं. मग मला प्रश्न पडतो, हे म्हणतात मला सांगितलं नाही, मला समजवलं नाही, मला विचारलं नाही. आणि अण्णाभाऊ साठे तर म्हणतात, बाबा मला जग बदलायचं सांगितलंय बाबासाहेबांनी. ते पण कसं बदलायचं सांगितलंय? घाव घालून बदलायचं सांगितलंय. सांगून गेले मग मार्क्सराव नाही, लेनिनराव नाही, डांगेराव नाही, भीमरावच म्हणतात ते. ज्या अण्णाभाऊ साठेचं नाव घेऊन आम्ही समाजात काम करतो त्यांनी पण आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, जग बदल घालून घावं हा शब्द प्रयोग अण्णाभाऊ साठे करतात. तिथं जर माझ्यासारखा जातीचा कटरा असला असता ना, पिवळ्या रक्ता, मी बोललो असतो मागवडा बदल घालून घालावं. पण मागवडा बदलायची गोष्ट करत नाहीत अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे जग बदलायची गोष्ट करतात. हा अंतर्विरोध कुठे आमच्या लक्षात आला पाहिजे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ज्या वेळेला या मुद्द्याच्या मुळाशी गेलो आणि त्यावेळेला वातावरण पेटलं होतं, एकमेकाच्या विरोधात गरळ वकली जात होती, त्यावेळेला आमच्यावरती ब्लेम केला जात होता. चंद्रसिंह साहेब, तुम्ही आबाकडच्या विरोधात आहेत, तुम्ही आबाकडच्या समर्थनात आहेत, दोन्ही बाजूला ट्रोल बर का. म्हणजे आबाकडचा विषय लावला म्हणून बहुतेक लोक आम्हाला ट्रोल करणार, आबाकडचं भूत यांच्या डोक्यात घातलंय म्हणून. आणि आम्ही भूमिका घेत नाही समर्थनात, रस्त्यावर नाचत नाहीत ना आम्ही तमाशा करत, म्हणून मातांग लोक आम्हाला ट्रोल करणार. तुम्ही समर्थनात भूमिकाच घ्यायनात. 2018 पासून ज्या वेळेला हा मुद्दा आला, हा मुद्दा आल्यानंतर श्रीकृष्ण गार्डन परभणी या ठिकाणी आहे. आणि श्रीकृष्ण गार्डन मध्ये जी मातांग परिषद झाली ती नवी मातांग परिषद, त्या नव्या मातांग परिषदेला लाल सेनेचे आमचे मित्र गणपत भिसे यांना त्या ठिकाणी माना सन्मानानं बोलवलं. आणि अबकड आरक्षण पुस्तिकेचं लेखक असणारे
केशव शेकापूरकर सर यांच्या आकडेवारीवर आधारित एक पुस्तिका गणपत भिसे सरांनी त्या ठिकाणी आणली होती. त्या पुस्तिकेचं विमोचन मेश्राम साहेबांच्या हस्ते झालं. त्यावेळेची आमची भूमिका हीच होती, शासन प्रशासनामध्ये जर एखाद्या जात समूहाला लोकसंख्येच्या प्रमाणात पदांचं वाटप झालं नसेल तर त्यांना त्या पदात त्यांना ते मिळाले पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे. किंवा तो मुख्य प्रवाहातील लोक आहेत ज्यांना मिळाले त्यांना मिळालं पाहिजे. साधी भूमी. त्यानंतर परत घोषित लागला. त्यानंतर विषय 21 मध्ये अपगड आरक्षण वर्गीकरण जात जनगणना झाल्याशिवाय आणि इथिकल आणि एम्पिरिकल डेटा समावेश करता येणार नाही. विषय बदलला. त्याच्यानंतर पुन्हा तो विषय बदलला. जे वेळ येण्याच्या आधी अपगड आरक्षण अपगड आरक्षण उपवर्गीकरण हा देण्याचा मामला नसून अंतर भांडण लावण्याचा मामला आहे. एक गंभीर चर्चा. रामचंद्र बारांडे यांना पण बोलवलं, जोशीला लोमटे तेरच्या त्यांना बोलवलं, गणपत भिसे साहेबांना बोलवलं आणि खास करून सांगतो, ज्यांच्या जीवावर अपघाताचा हा लढा उभा केला जात आहे, ज्यांच्या आकडेवारीचा रेफरन्स दिला जात आहे, त्या केशव शेकापूरकर सरांना सुद्धा माना सन्मानानं अनुसूचित जाती ऐक्य परिषदेला पहिल्या ऐक्य परिषदेला अर्ध्या तासाची मांडणी करण्यासाठी बोललं. जे केशव शेकापूरकर सर अपघाताचे कट्टा समर्थक आहेत आणि बामसेब बद्दल, मेश्राम साहेबाबद्दल, लवजी क्रांती मोर्चाबद्दल त्यांचे गैरसमज होते, किंबहुना त्यांची येण्याचीच इच्छा नव्हती, ते केशव शेकापूरकर मेश्राम साहेबाच्या पुढे हात जोडतात, धन्यवाद मानतात. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीमध्ये ऐक्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमची यशस्वी वाटचाल पुढे सुरू केलेली आहे. त्या क्षणापासून हे सगळं वातावरण पेटलेलं असताना साहेबांची भेट घेतली आम्ही पुण्यामध्ये. पश्चिम महाराष्ट्रातले बीनचे म्हणजे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राहुल कांबळे सर, अमित नरवाडे साहेब यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी भेट घेतली. त्यांना सांगितलं अशानं असं वातावरण आहे, वातावरण खूप पेटलेलं आहे सर, मातंगाचे लोक रस्त्यावर लढाई करत आहेत, त्यांना त्यांच्या हक्काचं पाहिजे, मग काय अडचण आहे. महार लोक विरोध करत आहेत. विकास म्हणे तसं तर मी महाराजांचं प्रतिनिधित्व करत नाही, पण महाराजांचा सगळ्यात मोठा नेता कोण आहे तो वामन मेश्रामच आहे माझ्या माहितीसो. आणि वामन मेश्रामची काही अडचण नाही, सरकारला करायचं केलं पाहिजे. बऱ्याच लोकांच्या भवाया उंचावल्या, किंबहुना माझी पण भवाई उंचवली. रणनीती आणि डावपेचाचा एक भाग असतो. सरकारला या ठिकाणी अबकड आरक्षण करायचंच नाही, मुळात अबकड आरक्षणाचा मुद्दा आणून यांच्यामध्ये भांडणं लावायचे असं तुम्हाला सगळ्याला वाटतं. मला तसं नाही वाटत, त्याच्या पुढे जाऊन वाटतंय. फक्त अबकड आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपापसामध्ये भांडणं लावणं या ठिकाणच्या ब्राह्मणी व्यवस्थेचा डाव नाही, तर ह्याच्या आडून बेसिक रिझर्वेशन पॉलिसीला डॅमेज करण्याचं षडयंत्र आहे, जे सायमन कमिशन पासून डॅमेज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे परंपरेने चालत आलेलं आहे. गवई साहेबांनी जजमेंट दिलं, हे रात्रीतून झालेलं नाही सगळं. म्हणून मेश्राम साहेबांनी भूमिका त्या ठिकाणी घेतलं, अबकड करायला पाहिजे, मातंगाची मागणी झालं पाहिजे. मी समर्थनामध्ये त्यांच्या, पण करा अबकड हा त्यांचा आपापसामध्ये भांडण लावण्याचा काय. दुसऱ्या दिवशी जी हवा टाईट झाली होती बुद्ध विरुद्ध मातंग, हवाच निघून गेली. आम्हाला पण संघर्ष मान्य आहे, सिद्धार्थ गौतम बुद्धाला सुद्धा संघर्ष मान्य होता, पण सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात संघर्ष आम्हाला मान्य आहे, पण तो संघर्ष आपापसातली नसावा, शत्रूच्या विरोधात संघर्ष असावा. आणि आम्हाला माहित आहे शेड्यूल कास्ट मधल्या ज्या जातीचा आहेत तेवढ्याच नाही,
तर 85% मूलनिवासी बहुजन समाजातील जाती आमच्या दुश्मन नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये स्टँड घेण्याचं काहीच कारण नाही. असाच मुद्दा हरियाणा राज्यामध्ये चंडीगड नावाचं शहर आहे, त्या शहरामध्ये कांशीराम साहेब त्या ठिकाणी गेले आणि कांशीराम साहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे पत्रकार आले आणि सगळे पत्रकार म्हणायला लागले, साहेब 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 सगळे काय ते भंगी लोक असं म्हणत आहेत की चर्मकारांनी खाल्ले भंग्याचं कोणी खाल्लंय, चर्मकारांनी खाल्लंय असं चर्मकारांनी खाल्लं म्हणतात. मग त्याचं कारण नाही, चर्मकाराच्या हिशात थोडंसं मिळालं पाहिजे. कांशीराम साहेब म्हणते मी चर्मकारांचा सगळ्यात मोठा नेता आहे आणि चर्मकारांचं जेवढं रिझर्वेशन आहे ते आजपासून सगळ्याला सगळं भंगी लोकांना देण्यात यावं. भंगी चर्मकार वाद सिगीला पेटलेला होता, विजून गेला ना. भूमिका महत्वाच्या असतात, रणनीती आणि डावपेचीचा भाग असतात आणि ह्याच्या पुढे जाऊन हे जो विरोध समर्थन जे चालू आहे त्याला एक बॅकग्राऊंड आहे. आपल्याला असं वाटतं की असं अचानक झालं काय, सगळ्या चंद्रशेखर महाराजांच्या बोलण्याशी मी सहमत आहे. वर्गीकरण का पहिल्यांदा होत नाही. विरोधामध्ये बेसिक स्ट्रक्चर जे संविधानाचं चौकटीला डॅमेज करण्याचा प्रयत्न केशवानंद भारती खटल्यामध्ये पण झाला ना, इंग्रज आणि खटल्यामध्ये पण झाला. आणि हे जे जजमेंट आहे 1 ऑगस्ट 2016 हे वाचलंय, वाचल्यानंतर या ठिकाणी बोलत आहे. परंतु आपल्याकडे समर्थन करणाऱ्या लोकांना हे वाचण्याची गरज आहे आणि आपल्याला विरोध करणाऱ्या लोकांनी पण हे वाचण्याची गरज आहे. पण ज्यांना अबाकड माहित नाही ते अबाकडचे नेते झालेत, समर्थनातले नेते झाले, विरोधातले नेते झाले. म्हणजे समर्थनातले नेते म्हणजे मातंगाचे पुढारी झाले, दुसरे झाले संविधानाचे कैवारी झाले, संविधानवादी झाले. मी ह्या परस्पर विरोधी जे दोन टोक आहेत, झालंच पाहिजे, सुप्रीम कोर्टनं जजमेंट दिलं, गाईडलाईन दिली, झालंच पाहिजे, होत कसं नाही, ही एक भूमिका झाली. आमच्या बापाचं आहे, कोण घेतंय बघूनच घेतो, ही विरोधी भूमिका झाली. या दोन्ही भूमिकेचा ह्या विचार मंचावरून मी निषेध करतो. झालंच पाहिजे. अरे लोकतांत्रिक प्रक्रिया असेल ना, त्याला काही पद्धत असेल, संवैधानिक पद्धत असेल. आरक्षणाच्या समर्थनामध्ये डोळे झाकून काढलेले मोजे पण चुकीचे आणि अबाकड आरक्षणाच्या विरोधामध्ये काढलेले मोर्चे सुद्धा चुकीचेच आहेत, नव्हे ते तेढ वाढवणारे आहेत. अरे जिथं विरोध आला तिथं संवादच नाही ना, इथं संवाद होऊ शकते. चंदन शिवेसर इथं बोलू शकतात. जर हीच जर परिषद अबाकड आरक्षण वर्गीकरण विरोधी परिषद असली असती तर ते कशाला फिरकले असते, आणि अबाकड आरक्षण समर्थन परिषद असली असती तर विरोधक कशाला आले असते. इथं समर्थन आणि विरोधाची भूमिका चुकीची आहे. त्याला एक लॉजिकली आणि तर्काच्या आधारे जर आम्ही बघितलं तर आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मला एका पत्रकारांनी, टाटा इन्स्टिट्यूटचा एक विद्यार्थी आला होता माझ्याकडे, अजय नावाचा, मुंबईवरून. त्याने विचारलं मला, पात्रीकर सर, ही अबाकड आरक्षण वर्गीकरण ही भूमिका महारांची आहे का बुद्धांची आहे का, सॉरी बुद्धिस्ट लोकांची आहे का मातंगाची आहे का, कोणाची भूमिका कोणाची, का न्यायालयाची? मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं, ही भूमिका बुद्धिस्टांची नाही, ही भूमिका मातंगाची नाही, ही भूमिका सरकारची आहे. आणि म्हणून मेश्राम साहेब म्हणतात, तुम्हाला करायचे का करा. पत्रकार मेश्राम साहेबाला प्रश्न विचारतात, कसं करायचं, लोकसंख्येचा आकडाच नाही ना. मी का सरकार आहे का, आम्ही सरकार आहे, आमच्याकडे लोकसंख्येचा आकडा नाही ना. अरे तुम्हाला करायचे ना, करा ना, ऑब्जेक्शन नाही, करा. पण आधी लोकसंख्या जनगणना करावं लागेल. ती केलेली आहे का, नाही. इम्पिरिकल डाटा कलेक्ट करावा लागेल, केलेले आहे का, तो पण नाही.
मेश्राम साहेबांच्या भूमिकेनंतर माझी भूमिका एकमेव अशी आहे, ही भूमिका महाराष्ट्रामध्ये ट्रोल झाली नाही, कारण तर्काच्या आधारे आणि विवेकाच्या आधारे ह्या भूमिकेला ट्रोल करणारा आणखीन पैदा नाही झाला. आमची स्पष्ट भूमिका आहे. शेड्यूल कास्टमध्ये आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे का, यस किंवा नो मध्ये विचारलं, हो, हरकत नाही. पुढे कसं, अचूक लोकसंख्येच्या आधारावरती आणि अचूक इथिकल आणि इम्पेरिकल डेटाच्या आधारे झालं पाहिजे. एवढ्यानं संपली का माझी भूमिका? नाही. त्याच्या खाली 4 मुद्दे आहेत. नंबर 1, बदर कमिशनचा अहवाल उघड केला पाहिजे. नंबर 1, सार्वजनिक केला पाहिजे. नंबर 2, क्रिमिनलचं तत्व वगळलं पाहिजे. नंबर 3, सरांनी सांगितल्याप्रमाणे 100 पॉइंट आरक्षण बिंदू नामावली म्हणजे रोस्टर प्रणालीमध्ये एखाद्या गटामध्ये योग्य उमेदवार नाही मिळाला तर ती जागा ओपन मध्ये कन्वर्ट होणार की अन्य गटाकडे शिफ्ट होणार, हे आम्हाला कोर्टाच्या जजमेंटच्या माध्यमातून किंवा सरकारच्या GRच्या माध्यमातून आम्हाला सांगून अधोरेखित करण्यात यावं. आणि नंबर 4चा मुद्दा, प्रॅक्टिकली सर्व जात समूहांना सोबत घेणं शक्यच नाही सर, कारण 22 जाती अशा शेड्यूल कास्टमध्ये ज्यांची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 1000 पेक्षा कमी आहे. काही जातीचं अस्तित्व शोधायला गेलात तुम्हाला त्यांच्या माणसं सुद्धा भेटणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये प्रॅक्टिकली सर्वांना सोबत घेणं शक्य नाही. परंतु प्रातिनिधिक पातळीवरती ज्या दिसत्या जाती आहेत, ज्याची बऱ्यापैकी लोकसंख्या आहे, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या संस्था संघटना अध्यक्ष यांना विचारात घेऊन लोकतांत्रिक पद्धतीनं, संवैधानिक पद्धतीनं ही प्रक्रिया पुढे जात असेल तर आमची हरकत नाही. लोकतांत्रिक पद्धतीनं. आणि खास गोष्ट सांगतो, मांग आणि महार मध्ये शेड्यूल कास्टमध्ये नाही, शेड्यूल कास्ट नाही. मातांग नाही ठरवू शकत शेड्यूल कास्टचं काय करायचं, अबकड करायचं तर काय करायचं तर, किंवा बौद्धिस्ट सुद्धा ठरवू शकत नाहीत की अबकडचं काय करायचं, विरोध करायचं काय काय करायचं तर. पण बहुमत जर अबकडच्या समर्थनामध्ये असेल तर ते झालं पाहिजे. पण कसं झालं पाहिजे याचे मुद्दे मी सांगितले थोडक्यात. त्यामध्ये क्रिमिनल नसावं, बदर कमिशनचा अहवाल उघड केला पाहिजे. बदर कमिशनचा अहवाल म्हणजे कोणता अहवाल, जो 1 सदस्यीय बदर नावाचा जो न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली हा बदर कमिशन नेमलं. हालाकी त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट असेल, महाराष्ट्रामध्ये अस्तित्व आहे, विविध NGOज आहेत, त्यांची मदत घेणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी घेतलं नाही. किंवा शेड्यूल कास्टमध्ये विविध संस्था आणि संघटना आहेत, विचारवंत आहेत, त्यांच्या इंटरव्ह्यूज घेणं, त्यांच्याकडून डाटा कलेक्ट करणं अपेक्षित होतं, परंतु ते त्यांनी केलं नाही. काय केलं नाही ते पुढचा मुद्दा राहिला. परंतु बदर कमिशनचा अहवाल उघड केला पाहिजे. आणि बदर कमिशन आज जे तेढ निर्माण झालेलं आहे त्याचं जे मूळ आहे ना, ते बदर कमिशनचा अहवाल उघड न करण्याच्या तिथं अडकलेला आहे. म्हणजे 1 ऑगस्ट 2024 निर्णय दिला जातो, ठीक आहे, पण 14 एप्रिलच्या अगोदर, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये बदर कमिशन सरकारला सबमिट केला जातो आणि अबकडा आरक्षण उपवर्गीकरणावरती हरकती मागवल्या जातात आणि त्याला अवघा 5 दिवसाचा वेळ दिला जातो. 11, 12, 13, 14, 15. आणि बहुसंख्य 8% समाज हा बुद्धिस्ट आहे आणि तो बाबासाहेबांच्या जयंती अंगेज असतो. हे सरकारला माहित नाही असं बिलकुल नाही. म्हणजे हरकती एप्रिलच्या 4 दिवस 5 दिवस अगोदर मागवणं, त्या वेळेचं बंधन घालणं आणि त्या अहवालावरती तुम्हाला हरकत मागायच्या द्यायच्यात, तो अहवाल आम्ही उघड करणार नाही. अशी भूमिका सरकारनं हेकाडीपणाची भूमिका सरकारनं घेतल्यानंतर बौद्धिस्ट लोकांमधून उद्रेक झालेला आहे. त्याच्या अगोदरचे इंटरव्ह्यू बघा बुद्धिस्ट नेत्यांचे, बौद्धिस्ट संघटनांचे, त्या अगोदर फक्त ते म्हणतात लोकसंख्येच्या प्रमाणात भेटत असेल तर आमची हरकत नाही, होऊ द्या, लय पाहिजे 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 करायला घेऊन टाका.
घ्या तुमचं तुम्ही घ्या, ही भूमिका होती. परंतु ज्या वेळेला बदर कमिशनचा अहवाल आम्ही उघड करणार नाहीत आणि तुम्ही त्याच्यावर हरकती मागवा, ही भूमिका सरकारनं घेतल्यानंतर त्याचे चुकीचे पडसाद समाजामध्ये उमटणार आहेत. हे आपल्याला माहित आहे की नाही माहित नाही, सरकारला चांगलं माहित होतं काय केल्यावर काय होतंय. आणि पहिली ठिणगी तिथं पडली आणि आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये बीड या ठिकाणाहून अबकडाच्या विरोधामध्ये लॉंग मार्च निघाला. त्या लॉंग मार्च जो 30 तारखेला झाला, त्या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांनी विविध जात समूह जे होते त्या विविध जात समूहाला सोबत घेतली. आपल्या चर्मकार महासंघाचे रोहिदास बनसोडे त्या ठिकाणी होते. अखिल भारतीय ढोर समाज संघटनेचे अर्जुन नांदोरे सर त्या ठिकाणी होते. तेलंगणामधून मादी आणि मालिया ह्या ज्या दोन्ही जातीचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते. विदर्भाच्या बेल्टमधून खूप मोठ्या पद्धतीने मातंग बांधव सुद्धा त्या ठिकाणी आले होते. त्या भूमिकेची समीक्षा मी 5 मिनिटांनंतर करेन. पण दुसऱ्या बाजूला मातंग समाज म्हणत आहे की आम्ही 58 जातींच्या वंचित जातीची लढाई लढत आहोत. कोणाची? वंचित जातीची. मग वंचित जातीची लढाई जर मातंग समाजाचे नेते लढत आहेत, सकल मातंग समाजाचं बॅनर कशाला वापरायला? सकलचा अर्थ काय होतो? सकल चर्मकार म्हणजे बाकीच्याने फिरकायचं नाही. आमचं आम्ही बघू. मराठा क्रांती मोर्चा होता, मुस्लिम समर्थनात होते, शेड्यूल कास्ट समर्थनात होता. त्यांनी म्हणले सकल मराठा. सकल म्हणल्यानंतर निळे झेंडे गायब, पिवळे झेंडे गायब, हिरवे झेंडे गायब, सगळे झेंडे गायब. कशाला जातील सकल म्हणल्यानंतर? म्हणजे बोली भाषेमध्ये मातंग समाजाच्या नेत्याच्या बोली भाषेमध्ये असं येत आहे की आम्ही 58 जातींचा लढा लढत आहोत आणि प्रॅक्टिकल मध्ये कृतीच्या वेळेला मात्र त्या ठिकाणी सकल मातंग समाजाचा बॅनर वापरला जात आहे. मला असं वाटतं की चंदन शिवे साहेब हा विरोधाभास आहे. अबकडा आरक्षण ही मागणी समस्त मातंग समाजाची आहे असं सांगितलं जातं. दुसऱ्या बाजूला विष्णू कसबेंची, आपले नेते जे आहेत विष्णू कसबेंची पदयात्रा निघते एका बाजूला, सचिनसाठीची दुसऱ्या बाजूला निघते, त्याच्यानंतर रामचंद्र भरांडेची निघते नांदेडून. लढ्यामध्ये एक वाक्यता आहे का? हा परस्पर आंतरविरोध आहे. आणि हे करत असताना एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, अबकडाच्या समर्थनामध्ये जे लोक मांडणी करत आहेत त्यांचे धागेदोरे बघितल्यानंतर ते बीजेपीला कनेक्ट होतात आणि अबकडाच्या विरोधामध्ये जे कार्यक्रम होत आहेत, मोर्चे होत आहेत, त्याचं कनेक्शन पण बीजेपीकडेच आहे. जसं अबकडाच्या समर्थनामध्ये खूप मोठे लॉंग मार्च झालेले आहेत. विष्णू कसबे बीजेपीचा पक्षाचा घटक पक्षच आहेत ते. विष्णू त्याचबरोबर सचिन साठेने जी भूमिका व्यक्त केली, आम्हाला कोणी समजून सांगितलं, असं समजून सांगितलं, त्यांनी असं का स्टेटमेंट दिलं हे मला पण माहित नाही. त्याचबरोबर इंचे साहेबांनी दिलेलं स्टेटमेंट आहे, हा महाराष्ट्र सावरकर टिळकांचा महाराष्ट्र आहे, आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही. किंवा जे अबकडाचं समर्थन करणारे नेते आहेत त्यांनी विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा प्रचार केला? एवढं जरी बघितलं तर कनेक्शन तुमच्या लक्षात येतं. बरं, विरोध करणारे राजकुमार बडोले साहेबांनी नागपूरमध्ये परिषद घेतली, राज्यस्तरीय चिंतन परिषद घेतली आणि या चिंतन परिषदेमध्ये राजकुमार बडोले साहेब बीजेपी, आनंदराज आंबेडकर साहेब आहेत. माझ्या माहितीस तो शिंदे गटासोबत त्यांची युती होती पाठीमागं. आत्ताचा अपडेट माझ्याकडे नाही. आता पण आहे का? हा. बरं, जे 27 आमदारांनी अबकडाला विरोध केला त्यामध्ये काँग्रेसचे आमदार जसे आहेत तसे शिंदे गटाचे पण आमदार आहेत, बीजेपीचे आमदार आहेत. आमदारामध्ये एवढी रिंग आली
एवढा मोठा धोरणात्मक निर्णय आबाकडाच्या विरोधात घ्यायचा असत, फडणवीस आणि शिंदे साहेब माहितच नसेल, त्यांच्या परवानगीशिवाय खरोखर झाला असेल काय, माझा विश्वास आहे. म्हणून दोन्ही बाजूने जे पेटवलं जात आहे आणि ही पद्धत फडणवीस साहेबांची पद्धत नाही काम करण्याची. ज्या वेळेला धनंजय मुंडे वचड होऊ लागले, धनंजय मुंडे महायुतीचा पार्क बरोबर मंत्री होते, पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धसांना उभा करणार. सुरेश धस महायुतीचे, धनंजय मुंडे महायुतीचे, मनोज जरांगेच्या समर्थनामध्ये सगळे बीजेपीचे नेते, फक्त फडणवीस साहेब ओबीसी आंदोलनात साहेबांसोबत दिसू लागले. मला काम करण्याची पद्धत असते ना, त्यांनी डेव्हलप केली ना, ती त्या पद्धतीने करत आहेत. त्याच्या पिछाडीवर जर गेलं तर तुमच्या लक्षात येईल, ह्या पुढे जाऊन आम्हाला जर थोडक्यात जर ह्याला जर वहापोह करायचा असेल तर एकमेकावर जे चिखलपेक करणारे लोक आहेत त्यांनी ही चिखलपेक थांबवली पाहिजे. रिपब्लिकन पार्टीचं मी ह्या विचार मंचावरून या ठिकाणी त्यांचं खूप सारं धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचं धन्यवाद यासाठी की उशिरा का होईना त्यांना कळालं की मातंग समाजाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं आनंदराज आंबेडकर साहेबांच्या स्टेजवरून चिखलपेक केली जात होती, ही चिखलपेक थांबली पाहिजे, ह्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. अशाच पद्धतीची पोस्ट आमच्या एका मित्रानं पुण्यातल्या टाकली, पण खाली एक कमेंट खूप बोलकी होती. ती बोलकी कमेंट अशी होती, मातंग नेत्यांनी सुद्धा वाचाळवीरांना आवरलं पाहिजे. चंदनशिवे साहेब खाली कमेंट होती, मातंगामध्ये असा नेताच नाही जो वाचाळवीराला आवरेल म्हणून. बरं, तो पण मातंग व्यक्तीचा आहे, तो आबाकडेचा समर्थक व्यक्तीचा आहे कमेंट करणारा. ह्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. आम्ही कुठं चाललो, कुठं, ह्याचं भान आम्हाला ठेवलं पाहिजे. त्या रुक्मिणी मोरे ना स्टेजवरती गेली म्हणून तिला अतिशय ट्रोल करणं, ह्या गोष्टीचा सुद्धा निश्चितच ह्या विधानमंचावरून मी निषेध करतो. त्याबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये अकलूजच्या शिवारामध्ये चौंडेश्वरवाडी या ठिकाणी एका शेतमजूर महिलेची देशमुख नावाच्या युवकानं वडिलांच्या बंदुकीतून गोळ्या घालून त्या महिलेची हत्या केली, बंदुकीनं गोळ्या मारल्या. ऑल इंडिया पॅन्थरचे दीपक केदार त्या ठिकाणी गेले. त्यानंतर मातंग समाजाचा युवक त्या ठिकाणी लाईव्ह आला आणि त्यानं सांगितलं, आमच्या मांगामध्ये दम आहे, आमच्या अन्यायाच्या झालेल्या खोट्या सहानुभूतीसाठी आमच्याकडे फिरकायची गरज नाही. दीपक केदार, आम्ही आमच्यावरच्या अन्याय दूर करण्यासाठी सक्षम आहोत, राजकारण करू नका. एवढा माताळेपणा, एवढा मजुरीपणा चांगला नाही बाबांनो, आवरलं पाहिजे. जेवढे अनात्याचाराचे प्रकरण आहेत त्या प्रत्येक अनात्याचाराच्या प्रकरणामध्ये माता किती पुढाकार घेतात हे मला माहित नाही, परंतु बहुतेक लोकांनी महाराष्ट्रात मोठ्या पद्धतीने पुढाकार घेतला. आणि पुढाकार घेत असताना तो मातंगाचा आहे, चर्मकाराचा आहे, मराठ्याचा आहे, ओबीसीचा आहे का मुसलमानाचा आहे, हा विचार त्यांनी नाही केला. तुम्ही बोलत असताना एका शब्दाचा सुद्धा विचार करत नाहीत. काय बोललं पाहिजे, त्याचे काय गंभीर परिणाम समाजावरती होणार आहेत, ह्या सगळ्या बोलण्यामुळं मातंग समाज मला वाटते पुन्हा पिछाडीवर जात आहे. इंचेचं स्टेटमेंट आहे, इंचे स्टेटमेंट करतात की हा महाराष्ट्र सावरकर टिळकाचा महाराष्ट्र आहे. खूप महागात पडेल ह्या सर्व गोष्टी, त्यांना नाही, ते टूल्स आहेत, ते नाममात्र आहेत.
ह्याची किंमत माझ्या गावच्या बाहेर राहणाऱ्या माता समाजाला भोगावी लागणार आहे, ह्याची भीती मला वाटते. अरे आबाकडे होईल न होईल तो पुढचा मुद्दा राहिला. मतभेद असतील तर चालतील ना, मनभेद कशाला? आपण ते टाळले पाहिजे. म्हणून बदर कमिशनचा अहवाल उघड केला पाहिजे, ही आमची मागणी असली पाहिजे. त्याचबरोबर दुसरी आमची मागणी अशी पाहिजे, क्रिमिनल आम्ही टाळलं पाहिजे. ऐकायला खूप गोड वाटतं चंद्रशेखर साहेब, गरीबाला आरक्षण भेटलं पाहिजे, श्रीमंताला नको. चंद्रशेखर साहेब डॉक्टर आहेत, मी शेतकरी आहे. उदाहरणार्थ 10 लाखावर लॉक झालं क्रिमिनल. नागपूरच्या कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये तुमची मुलगी त्या ठिकाणी गेली, मार्क वगैरे छान आहेत, सर्व आहे. आणि ज्या वेळेला तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र समोर चेक केलं जाईल ना काउंटरवरती, त्यावेळेला म्हटले जातील, अरे तुझ्या पप्पाचं उत्पन्न तर 10 लाखापेक्षा जास्त आहे, तुला या ठिकाणी मेडिकलसाठी प्रवेश भेटणार नाही. नंबर 1 चा मुद्दा. मी जर त्या ठिकाणी गेलो किंवा माझ्या मुलीला घेऊन गेलो, त्या ठिकाणी मुलगी सगळे कागदपत्र चेक केले जातील आणि मला ग्रीन सिग्नल दिलं जाईल माझ्या मुलीला, अरे तुझ्या पप्पाचं उत्पन्न कमी आहे, तुझे वडील शेतकरी असल्यामुळे 10 लाखापेक्षा कमी, एक काम कर बाजूच्या काउंटरला जा आणि 15 लाख रुपये भर फीस. माझ्या मुलीचं ऍडमिशन होणार आहे. क्रिमिनलची पाचर ही आहे. आणि आमच्या सोबत जो भेदभाव केला जातो चंद्रशेखर साहेब, हा आर्थिक आधारावर केला जात नाही. शिवाजी महाराजांकडे पैसे नव्हते म्हणून राज्याभिषेकाच्या वेळेला अपमान नाही झाला. शाहू महाराजांकडे पैसा नव्हता म्हणून त्यांचा वेदोक्त प्रकरणात अपमान नाही झाला. ज्या गवई साहेबांनी जजमेंट दिलं अबकडचं, त्यांना बुटानं मारलं, त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून नाही, त्यांच्या जातीच्या आधारावरती त्यांच्यासोबत भेदभाव केला जात आहे. म्हणून जातीच्या आधारावर भेदभाव केला जात असेल तर आमचं रिझर्वेशन सुद्धा जातीच्याच आधारावरती असलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, इंचेला आम्ही बोलणारच, परंतु त्याचबरोबर ज्या फडणवीसकडे माता समाज डोळे लावून बसलेला आहे, अबकडकणार आहे, आमच्या अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषदा सुरू झाल्यानंतर त्यांना सुद्धा ह्या परिषदांची गरज वाटायला लागली आणि त्यांनी सुद्धा आता सामाजिक ऐक्य परिषद महाडला घेतली. बार्टीच्या माध्यमातून घेतली, विवेक विचार मंचच्या माध्यमातून घेतली, डॉक्टर आंबेडकर टेक्निकल कॉलेजच्या माध्यमातून घेतली. आणि त्याच्यावरती हेडगेवार आणि गोळवलकरचे फोटो बाबासाहेबाच्या फोटोच्या बाजूला. नुसतं इंचेला बोलून भागणार नाही. बौद्धिस्ट लोक फक्त इंचेला बोलत आहेत, पण फडणवीसच्या त्या कृतीला सुद्धा आपण बोललं पाहिजे. एवढंच नाही, या परिषदेनंतर तिसरी परिषद 18 तारखेला मुंबईमध्ये होणार आहे. त्यानंतर 19 तारखेला चाळीसगावला एक परिषद आहे. त्यानंतर त्याच दिवशी नागपूरला परिषद आहे आणि शेवटची परिषद वाटेगावला आहे. आणि ह्या वाटेगावच्या परिषद ज्या दिवशी आहे त्याच दिवशी सामाजिक ऐक्य परिषद फडणवीस सुद्धा घेत आहेत. ज्यांनी उभी हयात, ज्यांची पिढ्या पिढ्या आमच्यामध्ये भेद निर्माण करण्यासाठी खर्च केला, ते आता सामाजिक ऐक्य परिषदा घेत आहेत. खूप मोठा विरोधाभास पाहायला भेटत आहे. पण हे करत असताना आम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही नॉन हिंदू आहोत आणि नॉन हिंदूच्या बेसवरतीच आम्हाला रिझर्वेशन मिळालेलं आहे. आणि बौद्धांनी खाल्लंय ही भूमिका चेक करण्यासाठी केशव शिकापूरकर साहेबांच्या आकडेवारी तुम्ही वाचा आणि वाचल्यानंतर बोलून दाखवा तुम्ही बौद्धांनी खाल्लंय म्हणून. त्यावर मी बोलत नाही. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, क्रिमिनलच्या मुद्द्यामुळं जो अबकडाच्या समर्थनात असणारा कर्मचारी वर्ग मातंग समाजाचा तो दूर गेलाय. का गेलाय? क्रिमिनलच्या मुद्द्यामुळे दूर गेलेलं हे लक्षात असलं पाहिजे. ह्याचं आत्मचिंतन आम्ही केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही जे रडगाणं लावलेलं आहे, आम्हाला सांगितलंच नाही, समजावलंच नाही, हेच नाही तेच नाही. अण्णाभाऊ साठेनं सांगितले, मला लढा मान्य आहे, रडगाणं नाही. हे गोष्ट आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर
जे सरसगटीकरण चालू आहे, सरसगट मातंग समाज असा आहे आणि सरसगट बुद्धिस्ट समाज असा आहे. माझं म्हणणं आहे, जे लोक विष कालवत आहेत त्या लोकांवरती FIR दाखल झाले पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्या लोकांना सरळ करण्याची गरज आहे. कोणाचंही आणि अबकड्याचं समर्थनामुळे कुणी आंबेडकरविरोधी होत नाही आणि कुणी अबकड्याचा विरोध केल्यामुळं आंबेडकरवादी होत नाही. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. एखाद्याच्या पोटाला जर पुरेसं अन्न नसेल, एखाद्याच्या जर पुरेशी तहान भागलेली नसेल, त्याची भूक आणि तहान दूर करणं हा मला वाटते महापुरुषांनी सांगितलेला सामाजिक न्याय आहे. त्याच्या व्यतिरिक्त मातांग समाज सुद्धा दुसरं काही मागत नाही. ह्या पार्श्वभूमीवरती 2 मिनिटं, ह्या पार्श्वभूमीवरती आम्ही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपापसामधलं जो वैर आहे ते आम्ही वैर दूर केलं पाहिजे आणि आमचं एक सांस्कृतिक धोरण येणाऱ्या कालखंडामध्ये कसं ठरण ह्यावर काम केलं पाहिजे. आज मुळात आम्ही ज्या ठिकाणी मागत आहोत ना, ते रिझर्वेशन आज बांधवांना विरोध झालं. खासगीकरणाच्या कालखंडामध्ये 97,000 जिल्हा परिषदेच्या शाळा गेल्या 10 वर्षामध्ये बंद झालेल्या आहेत आणि जवळपास प्रत्येक शाळेवरती BLOच्या नावाखाली, सरच्या नावाखाली त्या ठिकाणी शिक्षकांना शिक्षकेतर काम सोपवलं जात आहे. 1ली ते 7वी पर्यंतचा वर्ग एका शिक्षकाला सांभाळावा लागतो, 2 शिक्षकाला सांभाळावा लागतो. त्याचबरोबर खाजगीकरण मोठ्या पद्धतीने झालेलं आहे. बँका SBI आणि महाराष्ट्र बँक दबगायला आलेल्या बँका आहेत, त्यांचे सब सेंटर चालू झालेले आहेत. महिंद्रा कोटक बँक, देना बँक, HDFC बँक, ICICI बँक ह्या बँकांचा पेव फुटलेला आहे. म्हणजे जवळपास जेवढ्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यातली जवळपास 80% नोकऱ्या खाजगी क्षेत्रातल्या आहेत आणि खाजगी क्षेत्रामध्ये रिझर्वेशन नाही. ही गोष्ट आम्ही खुणगात बांधली पाहिजे. आम्ही आपापसामध्ये भांडणं लावून आम्हाला काहीच साध्य होणार नाही. एक उदाहरण सांगतो. अण्णाभाऊ साठे महामंडळ आम्हाला दिलं, पण 15 वर्ष बंद होतं का नव्हतं हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. 15 वर्ष बंद होतं, तुम्ही ही गोष्ट मान्य केली पाहिजे. बार्टीपासून आरटी तयार झाली, पण त्या आरटी जशी तयार झाली तसंही दिवंगत उपमुख्यमंत्री कोण पवार, काय अजित पवार हे गुरगुरले, आता आम्ही सरसकट फेलोशिप देणार नाहीत. परवा दिवशी एक सर्क्युलेशन आलं, त्या सर्क्युलेशन मध्ये आरटीचा साधा उल्लेख सुद्धा नाही. त्याचा निषेध माझ्या माहिती गणपती साहेबांनी सुद्धा केलेला आहे. म्हणून आम्हाला बाजूला टाकलं, परंतु आमचा निधी कमी केला जात आहे ह्याच्यावरती फोकस केला पाहिजे. आमच्यामध्ये भांडणं लावून MPSCची ब गटाची जाहिरात काढली, पण ब गटासाठी शेड्यूल कास्टला एक सुद्धा जागा दिलेली नाही आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आमचा ओपन मधला प्रवेश बंद करण्याच्या मार्गावरती या ठिकाणचं सरकार आहे. म्हणून आम्ही अचूक आणि योग्य लोकसंख्येच्या आधारावर जर ती लोकसंख्या 13% 16% होत असेल, 20% होत असेल, तर त्या प्रमाणामध्ये आरक्षण भेटलं पाहिजे. यामध्ये बिलकुल दुमत नाही. येणाऱ्या कालखंडामध्ये हे तेढ दूर करण्यासाठी शिवशाहू फुले, अण्णाभाऊ लहू, मुक्ता साळवे हे महापुरुष येत नाहीत. आणि एक खास करून गोष्ट सांगतो, मुक्ता साळवे, लवजी साळवे, फकीरा, उमाजी नाईक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज, एकाही महापुरुषाची तुलना दुसऱ्या महापुरुषासोबत होऊ शकत नाही. प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगळं आहे. परंतु एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे, ह्या बामसे परिवारांनी ज्या छोट्या छोट्या महापुरुषांना सोबत घेतले, ह्या सोबत घेण्याचा उद्देश कुठल्या महापुरुषासोबत तुलना करणं नाही, कुठल्या महापुरुषाला हिणवणार नाही. आम्ही ह्या सर्व महापुरुषाला सोबत यासाठी घेतलंय, ह्यांनी सर्वांनी समतेचं तत्वज्ञान सांगितलंय, समतेचा धागा ओवलेला आहे. कृपया सभागृहातील विविध जात समूहातील लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, हा समतेचा धागा तोडण्याचं पातक तुमच्या आणि माझ्या हातून घडू नये अशी या ठिकाणी बुद्धचरणी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतोय. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये अबकड आरक्षणच नाही तर केवळ रिझर्वेशन पॉलिसी समोरील विविध जे आव्हानं आहेत, हे आव्हानं पेलण्यासाठी आम्हाला एकमेकांचा साथ सहयोग दिल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. तुम्ही साथ सहयोग द्याल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो.
आणि या अबकाडाच्या विरोधात आणि समर्थनामध्ये मोर्चे काढताना, बोलताना, भाषण करताना, लाईव्ह येताना हे जे 565 पानाचं जजमेंट आहे, हे जजमेंट आधी वाचलं पाहिजे तुम्ही लोकांनी आणि नंतर तुम्ही सांगितलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जे सांगितलंय, ज्या पिढीनं लाभ घेतला आरक्षणाचा त्या पिढीला लाभ भेटणार नाही. न्यायमूर्ती मित्तल 95 नंबर पेज वरती तुम्ही पाहू शकता. आता किती कर्मचारी अबकाडाच्या समर्थनात उतरतील ते पण बघा. आता असं जर असेल तर, आणि हे सगळं कायदेशीर केलेलं आहे, सर्व गोष्टी कायदेशीर केलेल्या आहेत. म्हणून त्या पाठीमागून जो खंजीर खुपसला जात आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अबकाडाच्या समर्थनामध्ये कुणी नाही, अबकाडाच्या विरोधामध्ये कुणी नाही, परंतु सामाजिक न्याय जर त्या माध्यमातून भेटत असेल तर हरकत नाही, तो भेटला पाहिजे. आणि ज्यांचा अन्याय झालेला आहे ते त्या गोष्टीचे हकदार आहेत असं प्रतिपादन या ठिकाणी समारोप प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. आपण मला सर्वांनी ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय मन्यवासी, जय लवजी.